हाय फ्रेंड्स. तर आज आपण बघणार आहोत ॲरेचा प्रोग्राम. बट आपला टास्क आजचा असा आहे की आपल्याकडे काही एलिमेंट्स आहे ॲरेमध्ये. तर आपल्याला फक्त जे डुप्लिकेट एलिमेंट्स आहेत त्यांना आपल्याला प्रिंट करायचं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे लॉजिक, देन मेमरी डायग्राम आणि तुम्हाला प्रोग्राम हा इक्लिप्समध्ये टाईप करून त्याला रन करून दाखवेल की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली रन होत आहे की नाही. तर चला सर्वात आधी आपण बघूया लॉजिक आपल्या प्रोग्रामचं. तर फ्रेंड्स, लॉजिक एक्सप्लेन करण्याआधी तुम्हा सर्वांना माझा मानाचा रामराम. तर आपल्याला डुप्लिकेट एलिमेंट प्रिंट करायचे आहे फ्रॉम एन ॲरे. तर सर्वात आधी मला लागणार आहे एक ॲरे. ॲरे याच्यामध्ये मी काही एलिमेंट्स हे ऍड करून घेतो. वन वन 2 3 2. ओके. आणि मला आउटपुट अपेक्षित आहे. डुप्लिकेट एलिमेंट इक्वल टू 1 अँड, कारण की 1 अँड 2 हे माझ्या ॲरे मधील डुप्लिकेट एलिमेंट्स आहे. तर ह्यासाठी लॉजिक 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 तर मी जर थोडा विचार केला तर मला आहे ना एका एलिमेंट्सला दुसऱ्या एलिमेंट सोबत चेक करावं लागेल. तर याच्यासाठी सर्वात आधी मला लागणार आहे दोन फॉर लूप. तर फॉर इंटेजर आय इक्वल टू 0, देन मला चेक करावे लागेल कंडिशन आय हा ॲरेच्या लेंथ पेक्षा लहान आहे की नाही. array डॉट length, देन आय प्लस प्लस. ओके. देन ओपन फॉर लूप आणि पुन्हा मला एक फॉर लूप लागेल फॉर इंटेजर जे इक्वल टू आय प्लस 1, देन कंडिशन चेक करावे लागेल array डॉट length, देन c प्लस प्लस. देन मला इथं आता कंडिशन चेक करावं लागेल की array ऑफ आय इक्वल टू array ऑफ जे आहे की नाही. जर असेल तर तो आपला डुप्लिकेट नंबर आपल्याला भेटून जाईल. तर इफ array ऑफ आय इक्वल टू array ऑफ जे जर इक्वल असेल तर आपण काउंटला प्लस करून घेऊ. काउंट प्लस प्लस आणि ब्रेक लूपला स्टॉप करून घेऊ. ओके. सर्व ब्लॉक हे क्लोज करून घेऊ. देन आपण चेक करू की आपला काउंट हा प्लस झालेला आहे की नाही. तर इथं इफ काउंट इक्वल टू 1 जर असेल तर आपल्याला डुप्लिकेट एलिमेंट्स हा भेटून जाईल. तर सो array ऑफ आय आपण प्रिंट करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता हे आहे आपलं लॉजिक. तर आता ह्या लॉजिकच्या हेल्पने आपण आपला कोड हा इक्लिप्स मध्ये टाईप करून बघू आणि त्याला रन करून बघू की आपलं लॉजिक हे सक्सेसफुल होत आहे की नाही. तर चला इक्लिप्स मध्ये. तर फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं इक्लिप्स मध्ये स्वागत आहे. तर आता आपण आपला प्रोग्राम हा टाईप करून बघूया. तर आपल्याला डुप्लिकेट एलिमेंट्स प्रिंट करायचे आपल्या ॲरे मध्ये. तर सर्वात आधी मला एक लागणार आहे ॲरे. तर इंटेजर ॲरे, त्यामध्ये मी काही एलिमेंट्स ऍड करून घेतो. 2 1 3
माझ्याकडे एलिमेंट्स आहेत. ओके, तर आता मी आधी माझ्या ॲरेची जी लेंथ आहे ती काउंट करून घेतो आणि तिला एका कंटेनर मध्ये स्टोअर करून घेतो. तर इंटेजर साइज इक्वल टू array डॉट length, लेंथ मला माझी लेंथ आहे ती साईज मध्ये भेटून जाईल. ओके, तर आता मी जो ओरिजिनल ॲरे आहे त्याला प्रिंट करून घेतो. तर प्रिंट करण्यासाठी मला फॉर लूपची हेल्प घ्यावी लागेल. तर इंटेजर आय इक्वल टू 0, देन कंडिशन चेक करावी लागेल की आय हा साईज पेक्षा लहान आहे की नाही, देन आय प्लस प्लस. ओके, देन मला एलिमेंटचे प्रिंट करून घ्यावे लागते. तर सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट ॲरे ऑफ आय कॉन्कॅटिनेशन. तर आधी मी फॉर लूपच्या आधी एक मेसेज प्रिंट करून घेतो. तर SYSO कंट्रोल टॅब ओरिजिनल ॲरे. ओके, देन मला लिहायचं आहे आता माझ्या प्रोग्रामचं लॉजिक. तर मला दोन एलिमेंट चेक करायचे आहे. तर मला सर्वात आधी लागणार आहे दोन फॉर लूप. तर फॉर इंटेजर आय इक्वल टू 0, देन कंडिशन चेक करावी लागेल, देन आय प्लस प्लस. ओके, देन फॉर लूप इंटेजर जे इक्वल टू आय प्लस 1, देन मला कंडिशन चेक करावी लागेल जे प्लस प्लस. ओके, देन मला आता यामध्ये फॉर लूप मध्ये चेक करावं लागेल ॲरे ऑफ आय आणि ॲरे ऑफ जे दोघेही मॅच आहे की नाही. जर असतील तर मला काउंट प्लस करावं लागेल. तर इफ ॲरे ऑफ आय इक्वल टू ॲरे ऑफ जे जर असेल तर काउंट प्लस प्लस बरेल. तर सर्वात आधी मला काउंटला डिक्लेअर करावं लागेल. तर इंटेजर काउंट इक्वल टू 0. ओके, देन मला फॉर लूप नंतर त्याला चेक करावं लागेल. तर इफ काउंट इक्वल टू 1, जर काउंट हा इन्क्रीज झालेला असेल म्हणजे तो असेल आपला डुप्लिकेट एलिमेंट. तर आपण त्याला प्रिंट करून घेऊ. तर SYSO डॉट डॉट println ॲरे ऑफ आय प्लस. तर तुम्ही बघू शकता आपण आपला कोड हा टाईप केलेला आहे. तर आता आपण आपला प्रोग्राम हा रन करून बघूया की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. रन. तर तुम्ही बघू शकता आपला ओरिजिनल ॲरे आहे 2 1 3 4 2 3 आणि डुप्लिकेट एलिमेंट्स आहे आपल्या ॲरे मधील 2 and 3. तर आपल्याला सक्सेसफुली आउटपुट हे भेटलेलं आहे, म्हणजे आपलं लॉजिक हे बरोबर होतं. तर आता बघूया आपण मेमरी डायग्राम आपल्या प्रोग्रामची. तर फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप, ती म्हणजेच मेमरी डायग्राम. तर जेव्हाही आपण आपला प्रोग्राम हा रन करतो तेव्हा स्टॅक फ्रेम मध्ये स्टॅक क्रिएट होतो आणि सर्वात आधी मेन याचा स्टॅक क्रिएट होत असतो. तर आता आपण आपला प्रोग्राम हा लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करून बघू. तर सर्वात आधी ॲरे. तर ॲरे साठी एक कंटेनर क्रिएट होईल स्टॅक फ्रेम मध्ये. आणि सपोज याचा बेस ॲड्रेस असेल 100, आणि 0 इंडेक्सला स्टोअर होईल 1, फर्स्ट इंडेक्सला स्टोअर होईल 1, सेकंड इंडेक्सला स्टोअर होईल 2, थर्ड इंडेक्सला स्टोअर होईल 3 and फोर्थ इंडेक्सला स्टोअर होईल 2. देन फॉर लूप. तर फॉर लूप मध्ये आधी इनिशियलाइज होतं. तर आय साठी हे एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज त्याचा बेस ॲड्रेस असेल 200, त्यामध्ये स्टोअर होईल आय इक्वल टू 0. देन फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल. तर आय आपल्याकडे आहे 0 आणि ॲरेची लेंथ आहे आपल्याकडे 5. तर कंडिशन ही ट्रू आहे
and control go inside the for loop. then for loop मध्ये count. तर आधी count साठी एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज त्याचा बेस ऍड्रेस असेल 300, त्यामध्ये स्टोअर होईल 0. ओके. देन इनसाइड द फॉर लूप आधी इनिशियलाइज, तर जे साठी ही एक कंटेनर क्रिएट होईल. आणि त्याचा ऍड्रेस सपोज असेल 400, त्यामध्ये स्टोअर होईल जे इक्वल टू आय प्लस 1 म्हणजे 1. देन पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल. तर जे आहे आपल्याकडे 1 आणि ॲरे ऑफ लेंथ आहे आपल्याकडे 5. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इथं चेक होईल ॲरे ऑफ आय. तर ॲरे ऑफ आय आता आपल्याकडे आहे 1 आणि ॲरे ऑफ जे आहे आपल्याकडे 1. दोघे इक्वल आहे का? तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द ए ब्लॉक. देन काउंट. तर काउंट आपला प्लस होईल म्हणजेच 1. देन ब्रेक, म्हणजेच आपला फॉर लूप हा ब्रेक होईल. देन इथं कंडिशन चेक होईल काउंट इक्वल टू 1. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन इनसाइड द इफ ब्लॉक सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल ॲरे ऑफ आय प्रिंट होईल. तर ॲरे ऑफ आय आता आपल्याकडे आहे 1, तर तो प्रिंट होईल. देन आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल, तर ती आता होईल 1. देन कंडिशन चेक होईल की 1 हा 5 पेक्षा लहान आहे का? तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. पुन्हा काउंट हा 0 असाइन होईल. तर काउंट आता आपल्याकडे आहे 0. देन कंडिशन चेक होईल. तर आपल्याकडे जे आहे 2 बिकॉज इनिशियलाइज होईल जे आय प्लस 1, तो होईल 2. देन इथं कंडिशन चेक होईल की 2 हा 5 पेक्षा लहान आहे का? तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन कंडिशन चेक होईल. तर ॲरे ऑफ आय आता आपल्याकडे आहे 1 इक्वल टू ॲरे ऑफ जे आहे आपल्याकडे 2. तर कंडिशन इथं फॉल्स आहे. तर इनसाइड ई ब्लॉक काही जाणार नाही. जे ची व्हॅल्यू ही इन्क्रीज होईल, तर ते होईल 3. देन पुन्हा जे ची कंडिशन चेक होईल, म्हणजेच 3 हा 5 पेक्षा लहान आहे का? तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप्स. अगेन चेक इफ ब्लॉक कंडिशन. तर ॲरे ऑफ आय म्हणजेच 1 इक्वल टू ॲरे ऑफ जे आता आपल्याकडे आहे 3. तर कंडिशन इथं फॉल्स आहे. देन पुन्हा इनसाइड द इफ ब्लॉक मध्ये जाणार नाही. देन इथं कंडिशन चेक होईल इफ काउंट इक्वल टू 1, तर नाही आहे. देन पुन्हा जे ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल, तर जे होईल 4. पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 4 हा 5 पेक्षा लहान आहे का? तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन चेक इफ ब्लॉक कंडिशन. तर ॲरे ऑफ आय आपल्याकडे आहे 1 इक्वल टू अँड ॲरे ऑफ जे आहे आपल्याकडे 2. तर कंडिशन ही फॉल्स आहे. देन इनसाइड द इफ ब्लॉक काही जाणार नाही. देन फॉर लूप. देन इथं कंडिशन चेक होईल काउंट आपला इन्क्रीज झालाय की नाही. तर इथं नाही आहे, म्हणजेच इफ ब्लॉक मध्येही जाणार नाही. तर पुन्हा जे ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल, तर ती होईल 5. देन पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 5 हा 5 पेक्षा लहान आहे का? तर कंडिशन ही फॉल्स आहे. तर आता फॉर लूप हा स्टॉप होईल. देन इथं चेक होईल काउंट आपला इन्क्रीज झालेला आहे की नाही. तर नाही, तर कंडिशन फॉल्स आहे. तर आपल्याला साइड द इफ ब्लॉक जाणार नाही. देन आय ची व्हॅल्यू ही इन्क्रीज होईल, तर ती होईल 2. देन पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 2 हा 5 पेक्षा लहान आहे का? तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द
फॉर लूप, देन काउंट पुन्हा आपला होईल 0, देन पुन्हा j इक्वल टू I प्लस 1, म्हणजेच आता j ची व्हॅल्यू होईल 3, पुन्हा कंडिशन चेक होईल 3 हा 5 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ट्रू आहे, देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप, देन चेक इफ ब्लॉक कंडिशन array ऑफ I, तर array ऑफ I आता आपल्याकडे आहे 2 and array of j, तर array of j आहे आपल्याकडे 3, देन चेक होईल तर कंडिशन ही फॉल्स आहे, तर इफ ब्लॉक मध्ये काही जाणार आहे, पुन्हा j ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल, तर j आता आपल्याकडे आहे 3, तर तो होईल आता 4, पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल 3 हा आपलं 4 हा 5 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन हे ट्रू आहे, देन कंट्रोल गो इनसाइड द इफ ब्लॉक, देन array ऑफ I, तर array ऑफ I आपल्याकडे आहे 2 इक्वल टू array ऑफ j आपल्याकडे आहे 2, कंडिशन ही ट्रू आहे, देन कंट्रोल गो इनसाइड द इफ ब्लॉक, काउंट हा एकाने इन्क्रीज होईल, देन पुन्हा j ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल, तर j होईल आता आपल्याकडे 5, देन पुन्हा कंडिशन चेक होईल की 5 हा 5 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ही फॉल्स आहे, तर फॉर लूप मध्ये काही जाणार नाही, देन इफ ब्लॉक मध्ये कंडिशन चेक होईल इथं की काउंट इक्वल टू 1, तर काउंट हा आपला प्लस झालेला आहे, कंडिशन ही ट्रू आहे, देन इनसाइड द इफ ब्लॉक कंट्रोल जाईल, देन array ऑफ I, तर array ऑफ I आता आपल्याकडे आहे 2, तर 2 प्रिंट होईल, देन I ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल, तर I आता होईल आपल्याकडं 3, देन पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 3 हा 5 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ही ट्रू आहे, देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप, देन काउंट इक्वल टू 0, तर काउंटला पुन्हा 0 असाइन होईल, देन फॉर लूप मध्ये, तर फॉर लूप मध्ये j ला असाइन होईल I प्लस 1, म्हणजेच 4, देन इथं कंडिशन चेक होईल की 4 हा 5 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ही ट्रू आहे, देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप, देन चेक इफ ब्लॉक, तर array ऑफ I, तर array ऑफ I आता आपल्याकडे आहे 3 इक्वल टू 4, म्हणजेच array ऑफ 4 आता आपल्याकडे आहे 2, तर कंडिशन ही फॉल्स आहे, तर कंट्रोल हा इनसाइड इफ ब्लॉक जाणार नाही, तर पुन्हा j ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल, तर ती आता आपल्याकडे आहे 4, ती होईल 5, देन कंडिशन चेक होईल की 5 हा 5 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ही फॉल्स आहे, तर कंट्रोल इनसाइड द ब्लॉक जाणार नाही, देन काउंट चेक होईल, तर काउंट आपला 0 आहे, तर कंडिशन ही फॉल्स आहे, देन पुन्हा I ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल, तर I होईल आता 4, देन कंडिशन चेक होईल, तर कंडिशन ही आहे 4 हा 5 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ट्रू आहे, देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप, काउंटला पुन्हा 0 असाइन होईल, तर 0, देन पुन्हा इनिशियलाइज, तर j इक्वल टू I प्लस 1, म्हणजेच आता I ची व्हॅल्यू होईल 5, देन कंडिशन चेक होईल की 5 हा 5 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ही फॉल्स आहे, पुन्हा इथं काउंट ची कंडिशन चेक होईल की काउंट आपला 0 आहे, तर कंडिशन ही फॉल्स आहे, तर I ची व्हॅल्यू काही array ऑफ I ची व्हॅल्यू काही प्रिंट होणार नाही, बिकॉज कंट्रोल हा इनसाइड द ब्लॉक जाणार नाही, तर पुन्हा I ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल, तर ती आता होईल 5, देन फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 5 हा 5 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ही इथं फॉल्स आहे, आणि आपलं एक्झिक्युशन हे स्टॉप होईल, आणि आपल्याला आउटपुट भेटेल 1 and 2, तुम्ही बघू शकता. तर हे आहे आपलं प्रोग्रामचं एक्सप्लेनेशन, मेमरी डायग्राम. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.